राष्ट्रवादी नगरसेविका रत्ना महालेंच्या जी दक्षिण विभागातील अनधिकृत झेंडे हटवल्यानं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी थेट पालिका अभियंत्यांना धमकी देऊन धक्काबुक्की केली। बाचाबाचीचा व्हिडिओ माझाच्या हाती लागलाय। यामध्ये नगरसेविका रत्ना महाले आणि कार्यकर्ता विशाल कासारे कनिष्ठ अभियंता रवी गुप्तांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करताना स्पष्ट दिसतायत। तुम्ही नाक्याच्या पुढचे का सांगितले? तिथं का नाही काढले? तिथले नाक्यावरचे का नाही काढले पहिले? अरे ऑर्डर दाखव ना तुझी। ऑर्डर आले बोलतो ना, ऑर्डर कुठे आहे दाखव। वर्बली ऑर्डर दिली। काय वर्बली ऑर्डर आहे? कोणी दिली ऑर्डर? बरोबर साक्षी मॅडमला पण नाही कळत का आम्हाला सांगायचं? रेकॉर्डिंग बंद कर, रेकॉर्डिंग बंद कर, रेकॉर्डिंग बंद कर। त्यांना विचारा ना, मी कसं त्यांना बोलू होता, आम्ही कसे उलट बोलतो? तुम्ही का नाही कळवलं आम्हाला? प्रत्येक आपली गोष्ट लगेच नाक्यावरचा झेंडा नाही निघाले ना, मग मी करेल। उद्याच्या कार्यक्रमात सुरुवात का नाही केली तुम्ही? असे तुम्हाला कुठून काढायला सांगितले? कसली ऑर्डर आहे? कसली ऑर्डर आहे? ऑर्डर कसली दाखव? दाखव ना बे। ऑर्डर चल कमाल। ऑर्डर दाखव, चल ऑर्डर दाखव। ऑर्डर दाखव। तुला बॉडी करे तेल काय पूर्ण करा लांब उभा। पहिली गोष्ट ऑर्डर दाखव, ऑर्डर दाखव। सुरुवात का नाही केली ते सांगा पहिले। तुम्ही नाक्याच्या पुढचे का सांगितले? तिथं का नाही काढले? तिथले इकडे तू नाक्यावरचे का नाही काढले पहिले? अरे ऑर्डर दाखव ना तुझी। ऑर्डर आले बोलतो ना, ऑर्डर कुठे आहे दाखव। वर्बली ऑर्डर दिली। काय वर्बली ऑर्डर आहे? कोणी दिली ऑर्डर? बरोबर साक्षी मॅडमला पण नाही कळत का आम्हाला सांगायचं? रेकॉर्डिंग बंद कर, रेकॉर्डिंग बंद कर, रेकॉर्डिंग बंद कर। त्यांना विचारा ना, मी कसं त्यांना बोलू होता, आम्ही कसे उलट बोलतो? तुम्ही का नाही कळवलं आम्हाला? प्रत्येक आपली गोष्ट लगेच नाक्यावरचा झेंडा नाही निघाले ना, मग मी करेल। उद्याच्या कार्यक्रमात सुरुवात का नाही केली तुम्ही? असे तुम्हाला कुठून काढायला सांगितले? कसली ऑर्डर आहे? कसली ऑर्डर आहे? ऑर्डर कसली दाखव? मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मनश्री, कधीची ही घटना आहे, नेमकं काय झालं होतं, अधिक तपशीलवार सांग। विलास, कालची ही घटना आहे आणि ज्या पद्धतीने आपण सध्या स्क्रीनवरती व्हिज्युअल्स बघतो आहोत ती स्पष्टपणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना, जे कनिष्ठ अभियंते आहेत रवी गुप्ता यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। आणि ही धक्काबुक्की करण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की राग आला होता या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि अर्थातच त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा की ज्या पद्धतीने फ्लेक्स आणि बॅनर्स हटवण्यात आले होते, की जे अनधिकृत बॅनर्स आणि फ्लेक्स असतात राष्ट्रवादीचे, ते हटवण्याचं काम एक्झिस्टंटच्या सगळ्या भागात सुरू होतं आणि ते सुरू असताना कामात तर अडथळा निर्माण केलेलाच आहे। मात्र अशा प्रकारे ऑन ड्युटी असलेल्या, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणं, त्याचबरोबर शिवीगाळ करणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्या प्रकरणात आता ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आली। खरं तर ही एफआयआर कालच दाखल करण्यात आली होती, मात्र अजून सुद्धा कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये, नाही राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यकर्त्यांना, नाही रत्ना महाले यांना। रत्ना महाले यांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? का केलं त्यांनी असं? रत्ना महाले यांच्याशी संपर्कात येण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत, मात्र त्यांचा फोन अनरिचेबल आहे। त्यासोबतच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला भेटायला तयार नाहीयेत। दुसरीकडे आपण जी साऊथ विभागाची परिस्थिती बघितली तर आज तिथे एकतर शनिवार आहे, हाफ डे आहे, मात्र तरी सुद्धा कडकडीत बंद आज दिवसभर पाळण्यात आलेला आहे आणि लागून सुट्ट्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे कोणताही अधिकारी तिथे बोलायला सुद्धा तयार नाहीयेत। मात्र मंगळवारी हा बंद असाच सुरू राहणार का, यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे, कारण अधिकारी आणि कर्मचारी हे निश्चितपणे खूप रागावलेले आहेत की अशा प्रकारे ऑन ड्युटी असलेल्या अधिकाऱ्यांना प्रचंड शिवीगाळ ही केली जाते आणि त्यासोबतच मारहाणी केली जाते। अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर्स काढण्याचं काम खरं तर हे सगळे कर्मचारी करत होते, मात्र त्यांना कर्तव्यापासून दूर ठेवण्यात आलं आणि याचाच हा राग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतोय। बरोबर, हा राग दिसून येतोय, पण या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची प्रतिक्रिया मिळू शकली आहे? त्यांच्या नगरसेविका असं वागतायत त्याच्याबद्दल? नगरसेविकांशी जेव्हा आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यात फोन उचलत नाहीत किंवा कोणतीही प्रतिक्रिया त्यांच्याकडनं अजून सुद्धा आपल्याला आलेली नाहीये, कारण राष्ट्रवादीचे धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या सगळ्या संदर्भात जो काही प्रताप त्यांच्या नगरसेविकांनी केलाय त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण अजून त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही।